चंदगड ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणावर नागरिकांमध्ये संताप। रात्री डॉक्टर्स अनुपस्थित, परिचारिकांच्या भरोशावर रुग्णालय। प्रसूती रुग्णाच्या अनुभवातून उघड झाला रुग्णसेवेचा बोजवारा। चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयातील सेवा व्यवस्था दिवसेंदिवस ढासळत असून रात्रीच्या वेळी डॉक्टर्स जागेवर नसल्याने रुग्णांना गंभीर गैरसोयींना सामोरं जावं लागत आहे। सध्या या रुग्णालयात रुग्णसेवेपेक्षा प्रशासनाच्या बेफिक्रीचीच अधिक चर्चा होतेय। बागिलगे येथील एका प्रसूती रुग्णाच्या अनुभवातून ही स्थिती समोर आली आहे। नेसरी येथे रक्ताची कमतरता सांगून गडहिंग्लजला पाठवण्यात आलं, तर गडहिंग्लजमध्ये योग्य परीक्षणा अगोदरच रुग्णाला परत पाठवण्यात आलं। शेवटी प्रसव वेदना सुरू झाल्यावर माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राकडून 108 रुग्णवाहिकेने रुग्णाला चंदगड ग्रामीण रुग्णालयात आणलं, मात्र तेथे डॉक्टर अनुपस्थितीत होते। परिचारिकेनेच प्रसूती प्रक्रिया पार पाडली। सुदैवाने सर्व काही सुरळीत झालं, मात्र सकाळी बाळाला आंघोळीसाठी गरम तर दूर थंड पाणीही उपलब्ध नव्हतं। पाण्याचा साठा नसेल तर स्वच्छता आणि मूलभूत सुविधा तरी कशा उपलब्ध होतील असा सवाल नातेवाईकांनी उपस्थित केला। रात्री वीज खंडित झाली तरी त्याचा पत्ता घेण्यासाठी कुणीही नव्हतं। दरवाजे सताड उघडे, वॉचमन गायब, परिसरात अस्वच्छतेचा आणि दुर्गंधीचा त्रास, यामुळे रुग्णालयाची अवस्था दयनीय बनली आहे। रुग्णालयात व्यवस्थापनासाठी स्थापन केलेली स्थानिक समितीही याकडे दुर्लक्ष करत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे। परिणामी रुग्णालयाकडे पाठ फिरवून नागरिक खासगी दवाखान्यांचा पर्याय शोधू लागलेत। सर्वसामान्य गरिबांसाठी आरोग्य सेवेचा आधार असलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या व्यवस्थेवर तातडीने लक्ष देण्याची गरज असून यावर ठोस उपाययोजना व्हावी अशी मागणी आता जोर धरतेय। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।